स्वप्नात रंग भरताना भाग 31. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. रुही तोंडावर पाणी मारून शुभमच्या केबिनमध्ये जायला निघाली, पण आता तिच्या चेहऱ्यावर थोडा तरी विश्वास होता, जिद्द होती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची. तर इकडे केबिनमध्ये शुभम स्वतःच्या विचारात मग्न होता. कुठेतरी त्याला वाटत होतं की रुहीने असं काही केलं नसणार, पण रोहन जहागीरदारने घेतलेलं रुहीचं नाव, रोहन आणि रुही आधीच एकमेकांना ओळखत असल्याची निशाणी आहे हे शुभमला कळत होतं. त्यामुळेच रुहीने रोहनला आपलं प्रेझेंटेशन दिलं आहे. हीच गोष्ट विश्वास ठेवण्यासाठी शुभमला पुरेसी होती. आता पुढे. मे आय कम इन सर? रुही केबिनच्या दरवाजामध्ये येत म्हणाली. कम. शुभम. रुही आतमध्ये येऊन शुभमसमोर उभी राहिली. आता काय काम करू सर? झालं बाथरूम साफ करून, रुही शुभमला म्हणाली. या सगळ्या फाईल साफ करून ठेव नीट. एक जरी फाईल मिसिंग झाली तर तुझं काही खरं नाही, शुभम समोरच्या रॅकमधील फाईल रुहीला दाखवत म्हणाला. ठीक आहे सर, रुही शुभमला म्हणाली. रुही तिथेच बाजूला फाईल साफ करत बसली होती. एक एक फाईल साफ करत रुही त्या फाईली नीट लावून ठेवत होती. थोड्याच वेळात रुहीने सगळ्या फाईल नीट साफ करून ठेवल्या. झालं सर, आता काय काम करू? रुही शुभमसमोर येत म्हणाली. या फाईल घे आणि या चेक कर. यामधल्या सगळ्या चुका करेक्ट कर. हे काम आजच्या आजच झालं पाहिजे. काम झाल्याशिवाय घरी जायचं नाही, शुभम रुहीला बोट दाखवत म्हणाला. रुही फाईल घेऊन बाहेर चाललीच होती की शुभमने तिला आवाज दिला. बाहेर कुठे चालली आहेस? इथे बसूनच सगळं काम झालं पाहिजे, शुभम रुहीला म्हणाला. ओके सर, बोलत रुही तिथेच बाजूला सोफ्यावर सगळ्या फाईल चेक करत बसली. शुभम रुहीला काम करत असताना बघत होता. का रुही, का असं केलंस तू? तुझ्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही की तू असं काही करशील. मान्य आहे मला की मी आधी तुझ्यासोबत नीट वागलो नाही, पण आता तर आपण मैत्री केलीच होती ना. किती मला वाटत असेल की तू असं काही करणार नाही, तरी मला विश्वास बसत नाही. कारण नागपूरवरून तू आता पहिल्यांदा इकडे मुंबईला आली आहेस. मग रोहन जहागीरदार तुला ओळखत असल्याचा संबंधच नाही. रुहीकडे बघून शुभम मनातच विचार करत होता. ऑफिस सुटण्याचा टाईम कधीच होऊन गेला होता. सगळे एम्प्लॉई आपापल्या घरी निघून गेले होते. साक्षी आणि शुभ्रा खाली पार्किंगमध्ये रुहीची वाट बघत थांबल्या होत्या. फाईल चेक करता करता किती टाईम गेला हे रुहीला सुद्धा कळलं नाही. फाईल चेक करून झाल्या तशा रुहीने फाईली शुभमला दिल्या. शुभमनी सहज घड्याळामध्ये टाईम बघितला तर 7 वाजून गेले होते. शुभम प्रेझेंटेशन बनवत असताना किती टाईम गेला हे शुभमला सुद्धा समजलं नाही. आता काय करू सर? रुही फाईल शुभमसमोर घेऊन येत म्हणाली. ठीक आहे, आता घरी जाऊ शकतेस तू. ठीक आहे सर, रुही शुभमला म्हणाली. रुही पार्किंगमध्ये आली तर समोर तिला साक्षी आणि शुभ्रा दिसल्या. अगो, तुम्ही इथं अजून गेल्या नाही का घरी? रुही त्या दोघींजवळ येत म्हणाली. हे सगळं सोड, आधी काय झालं ते सांग, साक्षी रुहीला म्हणाली. आपण समोरच्या कॅफेमध्ये जाऊन बोलूया का? माझं खूप डोकं दुखत आहे, रुही त्या दोघींना म्हणाली.
ठीक आहे चल साक्षी. वहिनी आता खरंच सांग, नक्की काय झालं आहे ते. दादा का इतका रागात बोलला तुझ्यासोबत? दादाला का इतका राग आला आहे तुझा? आम्ही तुझ्यासोबत आहे वहिनी. मला माहीत आहे तुझी नक्कीच काही चूक नसणार, पण मला हे सुद्धा माहीत आहे की काहीतरी मोठंच कारण असणार. त्याशिवाय दादा इतका चिडणार नाही. शुभ्रा विचार करत रुहीला म्हणाली. शुभ्राचं बोलणं ऐकून रुही किंचित गालात हसली. तिला बघून साक्षी ओरडलीत. अगं हसती काय? सांग ना आम्हाला काय झालं आहे ते. दिवसभर तुझा विचार करून करून आमचं डोकं दुखायला लागलं आणि तू आम्हाला सांगायचं सोडून हसत बसली आहे. साक्षी चिडतच रुहीला म्हणाली. हसू नाही तर काय करू? मला माझ्या स्वतःच्या नशिबावर खूप दया येत आहे. मला हेच कळत नाही की मी नक्की काय चूक केली आहे की देव मला त्याची इतकी सारी शिक्षा देत आहे. आधी माझे आई बाबा गेले, मग शुभमसोबत माझं लग्न झालं. माझ्यामुळे दिव्यासोबत त्यांचं लग्न नाही झालं. आता कुठे आमची मैत्री झाली होती तीही देवाला नाही आवडली. देवाने असं काही केलं की माझ्यावर असणारा त्यांचा थोडाफार विश्वासही तोडून टाकला. रुही डोळ्यांमध्ये पाणी आणत म्हणाली. रडू नको रुही, आणि आम्हाला नीट सांग काय झालं आहे ते. आम्ही आहोत तुझ्यासोबत. साक्षी रुहीला धीर देत म्हणाली. तुम्हाला तर माहितीच आहे, आज आम्ही प्रेझेंटेशन द्यायला गेलो होतो. ते प्रेझेंटेशन मी बनवलं होतं, जे मी तुम्हाला दोघींनासुद्धा दाखवलं होतं. तुम्ही दोघी आणि शुभम सोडून मी कुणालाच ते प्रेझेंटेशन दाखवलं नाही. पण आज आम्ही जेव्हा क्लायंटच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा जहागीरदार कंपनी, जिला आपल्यासोबत तोच प्रोजेक्ट भेटला आहे, त्या कंपनीने तेच प्रेझेंटेशन प्रेझेंट केलं जे मी बनवलं होतं. रुही रडत म्हणाली. मी बनवलेलं प्रेझेंटेशन लीक झालं आहे, पण ते मी नाही केलं आणि ते कोणी केलं आहे हे मला पण नाही माहीत. माझ्यामुळे शुभमचा ड्रीम प्रोजेक्ट गेला. या गोष्टीचं मला जास्त वाईट वाटत आहे. कुठेतरी माझ्या निष्काळजीपणामुळेच हे झालं आहे. शुभमला असं वाटत आहे की मी पैशांसाठी ते प्रेझेंटेशन विकलं आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काहीच केलं नाही. रुही रडतच बोलायला लागली. आम्हाला विश्वास आहे वहिनी, हे तू करूच शकत नाही, पण आता आपल्याला हे शोधावं लागणार आहे की हे कोण करू शकतं. शुभ्रा रुहीला म्हणाली. थँक्स, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवला. रुही शुभ्राला म्हणाली. तू नीट विचार कर वहिनी, की असं काही झालं होतं का? तुला काही वेगळं वाटलं का? तू कुठे तुझा लॅपटॉप ठेवला होतास का? शुभ्रा विचार करत रुहीला म्हणाली. शुभ्रा असं म्हणताच रुही नीट विचार करायला लागली. हो झालं होतं. आज जेव्हा आम्ही क्लायंटच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे आमच्या आधीच रोहन जहागीरदार आला होता. त्याच्यासोबत बोलत असताना त्याने अचानक माझं नाव घेतलं. माझ्यासोबत माझं नाव घेऊन बोलायला लागला, पण मी त्याला माझं नाव सांगितलंही नव्हतं आणि आम्ही कधी भेटलोही नव्हतो. मग त्याला माझं नाव समजलं कसं? तेव्हाच मी आणि शुभम दोघेही त्याच्याकडे बघायला लागलो. मला हेच कळत नव्हतं की रोहनला माझं नाव समजलं कुठून, कारण आज आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. रुही विचार करत शुभ्रा आणि साक्षीला म्हणाला. अच्छा, म्हणजे नक्कीच काहीतरी असणार आहे. तू नक्कीच ओळखत नाही ना वहिनी त्याला? म्हणजे कधी कॉलेजमध्ये असताना वगैरे कधीच नाही ना? शुभ्रा रुहीला म्हणाली. हो, 100%. आज आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. याआधी मी कधीच त्याला बघितलं सुद्धा नव्हतं. रुही शुभ्राला म्हणाली.
मला असं वाटत आहे की आपल्या ऑफिसमधून कोणी त्याची मदत केली असेल तर. साक्षी थोडा विचार करत म्हणाली. ऑफिसमध्ये कोणालाच माहिती सुद्धा नव्हतं की हे प्रेझेंटेशन मी बनवणार आहे. मग कोण त्याची मदत करणार? मला नाही वाटत की ऑफिसमधून कोणी असेल. रुही त्या दोघींकडे बघत म्हणाली. असू शकतं वहिनी. एक व्यक्ती आहे जी तुला त्रास व्हावा म्हणून काही पण करू शकते. दिव्या. ती अशी आहे जी कोणत्याही थराला जाऊ शकते. तिला फक्त पैशांशी मतलब आहे. पैशासाठी ती काहीसुद्धा करू शकते. शुभ्रा विचार करत रुहीला म्हणाला. हो रुही, शुभ्रा बरोबर बोलत आहे. मला पण दिव्यावर शंका येत आहे. शुभम तर दिव्याला सांगूच शकतो की तू हे प्रेझेंटेशन बनवणार आहेस ते. साक्षीसुद्धा दिव्यावर शंका घेत म्हणाली. मग दिव्याने असं काही केलंच असेल तर आपल्याला तिचा चेहरा दादासमोर आणावाच लागणार आहे आणि वहिनी निर्दोष आहे हे दादासमोर आलंच पाहिजे. शुभ्रा त्या दोघींना म्हणाली. हो, आता आपलं टार्गेट एकच, दिव्या. मिशन दिव्यासाठी रेडी आहात ना तुम्ही? शुभ्रा त्या दोघींसमोर हात करत म्हणाली. येस, आता मिशन दिव्या. दिव्याचा चेहरा शुभमसमोर आणायचाच आणि तो सुद्धा लवकरच. रुही आणि साक्षी शुभ्राच्या हातात हात देत एकसाथच म्हणाल्या. क्रमशः विश्वासाचा खेळ सुरू झाला आहे. आरोपांच्या जाळ्यात अडकली आहे रुही आणि शेवटी होणार धक्कादायक उलगडा. जाणून घेण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.